विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. संजय राऊत हे खोटं बोलणाऱ्या कारखान्याचे चेअरमन आहेत. टीव्हीवर चेहरा दिसावा म्हणून ते कोणताही आरोप करतात आणि त्यावर ठाम राहतात. असा घणाघाती आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे. राजस्थानमधील 100 गोशाळांबाबत करण्यात आलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे असल्याचे सांगत कुलकर्णी म्हणाले की आरोप खरे असतील तर त्याचे पुरावे न्यायालयात का सादर केले जात नाहीत. सत्य असेल तर ते न्यायालयात टिकले पाहिजे. मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेले आरोप कधीच पुराव्यांच्या कसोटीवर उतरत नाहीत. राम कुलकर्णी यांनी पुढे म्हटले की हिंदू धर्माच्या श्रद्धास्थानांवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करून सनातन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजात संभ्रम निर्माण करणे आणि धार्मिक भावना दुखावणे हा काही लोकांचा अजेंडा बनला आहे. हिंदूंच्या आस्था आणि श्रद्धेवर वारंवार हल्ले करून समाजात विष पेरण्याचा प्रयत्न सुरू असून यामागे परकीय शक्तींचा प्रभाव किंवा सुपारी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. दरम्यान या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असून संजय राऊत यांच्याकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कसं आहे की संजय राऊत मुळातच खोटं बोलणाऱ्या कारखान्याचे चेअरमन आहे. रोज टीव्हीवर प्रसिद्धीसाठी काहीतरी खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं. राजस्थानमध्ये 100 गाई गोशाळा बोगस आहेत म्हणणं, अनुदान बोगस लाटलं म्हणणं, अशा प्रकारचा आरोप त्यांनी करणं, वास्तविक पाहता न्यायालयात टिकणारा आरोप ते कधीच करत नाहीत आणि सत्यपणाची भूमिका ते कधी घेत नाहीत. त्यांनी अशा प्रकारचे आरोप करणं, मला असं म्हणायचं की हिंदू धर्माच्या श्रद्धास्थानावर बिनबुडाचे आरोप करून सनातन धर्माला कलंक लावण्याचं काम संजय राऊत करतात आणि हिंदू धर्माला बदनाम करायचं, त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण करायचा, यासाठी त्यांनी निश्चितच परकीय शक्तीपासून सुपारी घेतली आहे असं मला स्पष्ट म्हणायचं आहे. कारण कुठल्याही आरोपामध्ये त्यांचं तथ्य नसतं, हे त्रिवादी सत्य.